आज आपल्या पुणे महानगरपालिकेच्या साप्ताहिक स्टँडिंग कमिटीमध्ये माझ्या प्रभागातील म्हणजे माझा जो सहयादी होती प्रभाग क्रमांक 2D त्याच्यातल्या जवळपास 12 कोटी निधींचं 3 नंबर प्रभागामध्ये वर्गीकरण करण्यात आलं. खरं तर अटल बिहारी वाजपेयींचे खूप सुंदर असं वाक्य आहे, विरोधक आणि सत्ताधारी हे दोन्ही परस्पर पूरक एक घटक आहेत ना की ते एकमेकांचे शत्रू आहेत. आज एखाद्या व्यक्तीला विरोध असू शकतो, एखाद्या पक्षाला विरोध असू शकतो, पण त्याचा अर्थ त्यांचा निधी आज या ठिकाणी दुसऱ्या प्रभागामध्ये वर्गीकरण करणं हा खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला घटना दिली, जे संविधान दिलेलं आहे त्याच्यामध्ये प्रत्येकाला आपापलं मत मांडण्याचा जो अधिकार दिलेला आहे तो कुठेतरी त्यांनी ओढून घेण्याचा या ठिकाणी आज प्रयत्न केला आहे. एखाद्या व्यक्तीबद्दल नक्कीच तुम्ही माझ्याबद्दल वैयक्तिक सुहास टिंगरे म्हणून जर तुम्हाला विरोध असेल तर नक्कीच तुम्ही राजकीय विरोध मला त्याच्यामध्ये दाखवा, परंतु ज्या नागरिकांसाठी मी वर्षभरापासून म्हणजे 6 महिन्यांपासून जे कामांचं नियोजन केलं होतं त्याच्यामध्ये माझ्या महिला भगिनी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, तरुण असतील, त्यामध्ये बरीच कामं या ठिकाणी नियोजित होती. आज तो सगळा निधी त्या ठिकाणी घेणं म्हणजे माझ्या वैयक्तिक माझ्या प्रभागामधील सर्व नागरिकांच्या येणाऱ्या गावातील जे कामं आहेत त्याच्यावरती कुठेतरी घाला घालण्याचं काम केलं आहे. कारण मी विचारलं तर त्यांच्या 2 सभासदांनी या ठिकाणी ठराव दिला होता. त्या ठरावाला आम्ही विरोध केला की काय कारण आहे, नक्की कशामुळे आहे. परंतु एकंदरीत मला असं दिसतंय की परवा दिवशी सत्ताधाऱ्यांनी जर एक हे पाहिलं असं आपण की अमोल बालवडकर त्यांनी भाजपच्या एका वरिष्ठ नेत्यांवरती थोडीशी टीका वगैरे केली किंवा त्यांनी वैयक्तिक त्यांचं जे मत मांडलं आणि त्यांनी जो ठराव दिला होता, मला जे वाटते मे बी मी चूकही असू शकतो, त्यांनी जो ठराव दिला होता त्या ठरावावरती अनुमोदक म्हणून माझी सही होती. त्यांचा ठराव त्या दिवशी त्यांचं जे वर्गीकरण होतं ते त्यांनी कॅन्सल केलं, इथे ठराव केला, इथे मान्य केल्यानंतर मुख्य सभेमध्ये त्यांनी तो मान्य करून घेतला आणि त्यांचं ते पूर्ण 0 बजेट केलं. त्याच धर्तीवरती मला असं वाटतंय, मला कोणी आपले भीमाले साहेबांनी पण त्याचं व्यवस्थित उत्तर देऊ शकले नाही, परंतु 2 जे भाजपचे सदस्य आहेत त्यांनी या ठिकाणी वर्गीकरणाने माझा जो निधी आहे प्रभाग क्रमांक 2D पूर्ण प्रभाग क्रमांक 3 मध्ये या ठिकाणी त्यांनी वर्गीकरण केलं. शेजारचा प्रभाग माझा प्रभाग 2 आहे. बेलदरे पाटील एक होते आणि दादा कोदरे. नाही ते ऑलरेडी त्या प्रभागात नाहीये. वास्तविक पाहता त्या लोकांना मला एकंदरीत जे जाणवलं त्या ठिकाणी आमच्या काही सभासदांनी त्यांना विचारलं की बाबा याच्यावरती तुमचा काय त्या प्रभागात तुम्ही तिथे आहात का, तर ते पण समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. थोडक्यात त्यांना वर्ण आदेश आले असतील की त्या ठिकाणी तुम्ही अशा वर्गीकरणाचा प्रस्ताव द्या. नाही आम्ही बघा आपले महाराष्ट्राचे जे दिवंगत नेते अजितदादा पवार यांचा एक कडवट कार्यकर्ता आहे. बाबासाहेबांनी जे संविधान दिलेलं आहे संविधानिक मार्गाने नक्कीच या निधीसाठी किंवा माझ्या नागरिकांनी मला जो माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे, निवडून दिलेला आहे त्यांच्या हक्कासाठी, कारण हा जनतेचा पैसा आहे ना की कुठल्या सत्ताधाऱ्यांचा किंवा विरोधकांचा, त्यामुळे त्यांच्या निधीसाठी नक्कीच येणाऱ्या काळात मी कोणाच्या दारात जाणार नाही निधी मागायला, परंतु बाबासाहेबांनी लिहून दिलेला जो काही आधी संविधान आहे त्याच्या आधारे नक्कीच मी येणाऱ्या काळामध्ये तो निधी मिळवण्यासाठी साहजिकच आहे. आमचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे असतील, आमचे विरोधी पक्षनेते निलेश दादा असतील, निलेश निकम आणि आमच्या पालकमंत्री आजी सुनेत्राताई पवार असतील, पार्थदत्ता पवार यांना नक्कीच या गोष्टीची कल्पना नाही. त्यामध्ये भरपूर म्हणजे काही ड्रेनेजची कामं असतील, काही महिलांसाठी काही त्या ठिकाणी आपण आरोग्य केंद्र उभारणार होतो, काही ठिकाणी गार्डन मध्ये योगाची आहे, योगा हॉल वगैरे उभारायचे, काही ठिकाणी त्यामध्ये दुर्दैवाने एक गोष्ट अशी आहे की अजितदादा पवारांचे त्या ठिकाणी एक आम्ही शिल्प त्या ठिकाणी उभारणार होतो, त्याचाही निधी त्याच्यामध्ये होता, सुशोभीकरणामध्ये धरलेला होता. काही ज्येष्ठ नागरिकांसाठी काही एक होती, काही स्विमिंग पूल असतील, क्रीडांगण असतील तरुणांसाठी, मुलांसाठी, या सगळ्या गोष्टींची तुम्हाला ती लिस्ट मिळेल, त्याच्यामध्ये काय काय कामांचा उल्लेख आहे लक्षात येईल. तुम्ही आमदार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संदर्भात चौकशीचा काही समितीला दिला त्यामध्ये अनुमोदक किंवा तुम्ही होते, पण तो चुकीचा महापालिकेच्या कामासंदर्भात होतो, राज्य शासनाच्या निधी संदर्भात. तसं जर होतं तर मग नगर सचिवने तो चूक झाली असं वाटतं का तुम्हाला, किंवा त्याच्यामुळे तुमचा निधी पळवला का? नाही, माझा वैयक्तिक पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो, तो ठराव तो माझा नव्हता, अमोल बालवडकर यांचा होता. आता या ठिकाणी माझा सहकारी सभासद आहे, आमच्या पक्षाचे नेते अमोल आहेत, पक्षाचाच आमचा तो एक सहकारी आहे आमचा, त्यांनी तो ठराव आणला होता. आता तसं ठरावावरती सूचक अनुमोदक जर बघितलं तर तुम्ही आज पुण्यामध्ये आम्ही स्टँडिंग मध्ये असताना
बऱ्याच ठिकाणी म्हणजे काही ठिकाणी भाजपच्या प्रस्तावावरती आमचं अनुमोदन म्हणून त्याच्यावर सह्या असतात ते, आमच्या याच्यावरती त्यांच्या असतात ते, त्या अनुषंगाने कधी कुठला विचार नाही केलाय. आज आम्ही वडगाव शेतीचे माजी आमदार सुनील टिंगरे या पद्धतीने आमदार राहिलेले आहेत. आम्ही त्या पदाचा आदर करतो, आम्हाला आम्ही त्यातनं गेलेलो आहे. परंतु ठीक आहे, त्यांना जर काय वाटलं असेल, अमोल बालवडकरांना कुठल्या बाबतीमध्ये जर वाटलं असेल की बाबा कुठेतरी कुठल्या कामामध्ये काहीतरी चुकीचं घडलेलं असेल, त्यांनी चौकशीची मागणी केली होती, तर त्याचं उत्तर माझ्या मते जर आपल्याला त्याला कळ नाही त्याला डर कशाचा असेल पाहिजे असं माझं एकंदरीत मत आहे. त्यामुळे तुम्ही त्यांनी वर्गीकरण केलं का या नाही, कारणाने? मला त्याचं उत्तर दिलं नाही. तसं जर असतं ना मी तुम्हाला त्यांना असं वाटतंय का त्यामुळे ते? वाटू शकतं, कारण काय होतं की अमोल बालवडकर आणि नंतर मी, मग असं येऊ शकतं की त्याच्यामध्ये आणि माझे सुनीलनाथ टिंगरे असतील आणि आपले चंद्रकांत दादा पाटील असतील, त्यांचेही चांगले संबंध आहेत. त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे की त्यांच्या मनामध्ये, कारण वैयक्तिक माझ्याकडनं चंद्रकांत दादा असतील किंवा भाजपच्या कुठल्या नेत्यावरती आजपर्यंत कुठल्या बाबतीमध्ये कसलीच टीका टिप्पणी झालेली नाहीये. परंतु असं मलाच एक ऍक्च्युली हे सरप्राइझिंग होतं की डायरेक्ट स्टँडिंग मध्ये माझं, कारण काल परवापर्यंत अमोलचा विषय होता, आज अचानक माझा विषय आल्यामुळे मी पण एकदम शॉक झालो. कोण होतं कामाच्या प्रस्तावावरती? त्यामध्ये स्टँडिंगचे जेवढे सगळे सभासद होते ते सर्वांची धाडवे मॅडम होत्या बहुतेक. धावडे अमोल बालवडकरांच्या ठरावावरती त्या धावडे मॅडम होत्या असं मला जाणवतं. म्हणणार नाही, कारण काल आपण त्यांचं फेसबुकचं चॅनलही बघितलं असेल, तर आपल्या लोहगाव मधील जे ससूनच्या धर्तीवरती जे जिल्हा रुग्णालय आहे त्याची आपले जे आरोग्य मंत्री आहेत आंबेडकर साहेब, त्यांच्याबरोबर एक नियोजनाची बैठक होती, त्या सुनेत्रताईंनी बोलले, त्याच्यासाठी गेले होते. त्या अनुषंगाने बाकी सर्व पुणे आणि शहराध्यक्ष असल्यामुळे या परिसरातील सर्वच गोष्टींची चर्चा त्या ठिकाणी होत असती आणि त्याच्यात अनुषंगाने वहिनीच्या काही गोष्टी कानावरती घातल्या. राज्यात तुमचा